मी आली आहे पाचवडला आणि ही आपली कालची फायनल झालेली मूर्ती। तर हे छानसं धोतर आणि हे आपले गणूबाप्पा पूर्ण छान तयार झालेले आहेत। मी तुम्हाला समोरून दाखवते। पिल्लू पिल्लू आला पिल्लू, बाप्पा बघायच्या पिल्लूला। आयो बाप्पा, आशमा उठ उठ म्हणा उठ। देव बाप्पा घे बाबू, देव बाप्पा, देव बाप्पा कुठे, देव बाप्पा, देव बाप्पा, हे बघ हे बघ हे बघ हे बघ, देव बाप्पा। विठ्ठल विठ्ठल कर, विठ्ठल 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 कर। असू दे असू दे असू दे, देव बाप्पा कर, देव बाप्पा। किती पा दे पा दे खाली लागते येणार नाही जाऊन चला। आमच्या पिल्लू निघाले फिरायला। पिल्लू पिल्लू हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ भाऊ, आमचे भांबर निघाले दवाखान्यात। बोलो नाही बाबूला आमच्या शर्दी आले, शर्दी झाले ना बाबू। हे बघ हे बघ भाऊ, मी आली आहे पाचवडला आणि ही आपली कालची फायनल झालेली मूर्ती। तर हे छानसं धोतर आणि हे आपले गणूबाप्पा पूर्ण छान तयार झालेले आहेत। मी तुम्हाला समोरून दाखवते। तर हे बघा, रात्री लाईट अंधार म्हणजे इकडे थोडंसं असं होतं त्याच्यामुळे कळत नव्हतं, पण आता किती छान दिसतं आणि धोतराचा कलरही खूप छान दिसतो। आता फक्त शेला टाकायचा राहिलेला आहे म्हणजे आपले हे गणूबाप्पा तयार झाले। आता ही मूर्ती घ्यायची आहे, सेम आहे पण याचं मटेरियल त्यांनी आपल्याला आणून दिलेलं आहे। तर मटेरियल आहे वेल्वेटमध्ये, हे पाटाचा कपडा आहे, हे धोतराचं आहे आणि शेला त्यांचे ते आणणार आहे। तर छान अशी ही मूर्ती आता आपल्याला तयार करायची आहे। तर चला बघूयात आता आपला हा गणूबाप्पा कसा तयार होतो। हे चौथे गणूबाप्पा। आता आपल्याला यांना धोतर घालायचं आहे फक्त। तर त्यांनी सुद्धा आपल्याला धोतराचं मटेरियल दिलेलं आहे आणि शेलाही दिलेला आहे। तर हे आहे धोतराचं मटेरियल, इथेच हे बघा। आता हे आपल्याला घालून घ्यायचं आहे, नेसवून घ्यायचं आहे आणि आता सुरुवात करायची आहे या मूर्तीला। बघा फायनली छानसं धोतर नेसून आपले हे गणूबाप्पा तयार आहेत। फक्त धोतर घालायचं होतं, तर हे किती सुंदर झालेलं आहे, मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते। तर हे बघा छान असं धोतर नेसलेलं आहे। येलो कलरचं त्यांनी मला आणून दिलेलं होतं मटेरियल आणि मी त्याच पद्धतीने बनवलं। काय आहे की इथे जागा कमी आहे त्याच्यामुळे मग मला व्हिडिओ पण घेता येत नाही। एवढ्याशा जागेमध्ये मी सगळं साहित्य ठेवून मी माझं काम करत असते आणि छान असं हे गणूबाप्पा तयार करत असते। तर बघा आता ही 4 नंबरची मूर्ती झाली, म्हणजे माझी चौथी ऑर्डर कंप्लीट झालेली आहे आणि फक्त धोतर होतं। छानशा प्लेट्स पडलेल्या आहेत, किती छान वाटतात ह्या प्लेट्स आणि लेसचा कलरसुद्धा खूप छान आहे, त्यांनी स्वतःच दिलेला आहे आणि पूर्ण मी घेतलेला आहे घेरा मागून पूर्ण राऊंडमध्ये। तर बघा या पद्धतीत झालेलं आहे। तुम्हाला कशी वाटली ही मूर्ती आणि हा धोतराचा रंग मला नक्कीच कमेंट्स करून सांगा। 5 नंबरचे गणूबाप्पा आहेत आणि आता 5व्या मूर्तीला मी इथे धोतर घालायला घेतलेलं आहे। आधीच घेतलं, नंतर लक्षात आलं की व्हिडिओ करायचा राहिला म्हणून मी तुम्हाला दाखवते। तर हा केशरी रंगाचा आहे पण त्याला आपल्याला व्हाईट कलरचं धोतर नेसवायचं आहे आणि चला बघूयात आता आपले हे गणूबाप्पा धोतर नेसल्यानंतर कसे होत आहेत ते। आता हे व्हाईट कलरचं धोतरसुद्धा झालेलं आहे घालून आणि एकंदरीत माझ्या 5 मूर्ती झालेल्या आहेत धोतर नेसवायच्या आणि ज्वेलरीच्या 2 झालेल्या आहेत पूर्ण। आता ही जी बाजूची मूर्ती आहे ना, तर हिला घ्यायचं आहे। तर या मूर्तीला आपल्याला ज्वेलरी पण आहे आणि धोतर पण आहे, तर दोन्हीही करायचं आहे आणि आत्ता वाजले आहे 7:15 आणि याचं धोतर आपल्याकडे अवेलेबल आहे पण पहिली ज्वेलरी करून घ्यायला लागणार आहे, त्यामुळे धोतर आधी घालून उपयोगाचं नाही आहे। तर मग ज्वेलरीला सुरुवात करावी की काय हा विचार चालला आहे। ठीक आहे, करते सुरुवात, चला लागते कामाला। आणि असे छान छान गणूबाप्पा तयार करताना मलासुद्धा खूप छान वाटतं की म्हणजे मला अशी संधी मिळते
की छान असं म्हणजे त्यांना तयार करावं. आणि पाठीमागची जी मूर्ती आहे ना, तर तिथे लाईट नाही आहे, त्याच्यामुळे दिसत नाही आहे. तिला पूर्ण तयार केलेलं आहे ज्वेलरी, आणि मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. तर ते तुम्हाला पाहायला मिळणारच आहे पुन्हा माझ्यासोबत. तर आता मी वेळ घालवत नाही आहे, मी पहिला आता या मूर्तीला सुरुवात करते. आज एवढंच काम झालेलं आहे. वरचे मुकुटाचे पॅच लावायचे राहिले, ते आता उद्या आल्यावर करेन. कारण आता वाजले आहे 9:30 आणि आता चैतन्य आला आहे घ्यायला आणि आता निघतो आहोत. आता राहिलेलं बाकीचं उद्या आल्यावर करूयात. चलो. झोप आले खूप. आत्ता वाजले आहेत 1:45 आणि आज एक फेटा केला घरच्या गणपतीचा, म्हणजे स्टॉलवरच्या, आणि पॅच बनवत बसलेली आहे. पॅच बनवलेले आहेत, तर तुम्ही फेटेवाला गणपती तर पाहिलेलंच आहे. त्याचसोबत बरेचसे पॅच बनवून घेतले आणि उद्या मोठ्या गणपतीला पॅच लावायचा, तर तो एक मोठा पॅच बनवत बसले. त्यामध्ये एवढे वाजले. तर हा तुम्ही बघू शकता, हा मी मोठा पॅच बनवलेला आहे. आणि हे आत्ता मी फेटा केलेला आपला हा गणपप्पा, आणि हा मोठ्या गणपतीला केलेला मोठा पॅच. त्यासोबत मी ते वेगवेगळे असे पॅच बनवून घेतलेले आहेत, कारण ते लागतातच ऐन वेळेला. अशी पूर्वतयारी करून ठेवली की मग बरं पडतं. पण आता खरंच खूप कंटाळा आलेला आहे आणि खूप झोप आलेली आहे. तुम्हाला माझ्या डोळ्यांवरून तर कळतच असेल की मला खरंच खूप झोप आलेली आहे. कारण आता वाजलेत पण खूप, रोजचेच हे 1:30-2 होतं झोपायला, आणि त्यामुळे मग झोपही पूर्ण होत नाही. सकाळी उठून आवरायचं, आणि पुन्हा मग ड्युटीला लागायचं. अशा प्रकारे हे सगळं सध्याचं रुटीन चालू आहे. आशुताई पण अजून जाग्या आहेत माझ्यासोबत. काढ झाले. तर चला, खरंच वेळ झाली आहे आता आरामाची, म्हणजेच व्हिडिओ इथे थांबवण्याची. तर मी आत्ता हा व्हिडिओ इथे स्टॉप करत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि अजून एक, माझा हा जो पसारा आहे हा पसारासुद्धा जर तुम्हाला आवडला असेल, याच्यामध्ये सगळं धोतर वगैरे, आणि म्हणजे धोतराचा कपडा आणि लेस आहे या दोन्ही पण पिशव्यांमध्ये, आणि हा सगळा पसारा आणि मी तर तुम्हाला हे सुद्धा सगळं आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. मला नाही वाटत की हे आवडलं असेल, कारण हा असा पसारा म्हणजे थोडंसं हेंदळं काम आहे. असो, चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा, खात राहा, फिरत राहा, अशीच मज्जा करत राहा. बाय.